सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय। त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो। याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे, अतिशय मोठा विजय आहे। गेल्या अनेक वर्षात आपण जर वजह है कि जिस तरह से हमें लैंडस्लाइड विक्ट्री मिली है, तो यावेळेस इसलिए मैं उन सभी का आभार व्यक्त करता हूं। जे काही 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे, म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाड़ी ने 2.5 साल में महायुति ने काम किया है और जिस तरह से लोगों ने महायुति पर विश्वास जताया है, आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीप मध्ये मी जात नहीं। और 2.5 साल में हमने महाविकास आघाड़ी द्वारा ठप किए गए कामों को आगे बढ़ाया, उसका प्रतिबिंब आज दिखाई दे रहा है। त्यामुळे मोठ्या और कल्याणकारी योजनाएं भी लागू की। मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं। मला तर आठवतं, इसलिए ये विजय जो है ये आम जनता का विषय है। पर्यंत काम करायचो, पुन्हा थोडे 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची। असे हे चक्र जे आहे, हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं। मुझे याद है कि मैं सुबह 4 बजे तक काम करता था और महज 2-3 घंटे सोने के बाद मैं वापस से काम पर आ जाता था। मला वाटतं मोजलेला नाही मी, पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला। अनेक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात, एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं। मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो। और मैं स्वतः इस चुनाव में मैंने कितने घंटे प्रचार किया उसकी गिनती नहीं है। जिस तरह से एक सामान्य कार्यकर्ता काम करता है उस तरह से मैंने प्रचार में काम किया। आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅन मध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल, कुठलाही अडथळा येत नव्हता, कारण मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला। सीएम का मतलब कॉमन मैन होता है, ऐसी मेरी धारणा है। इसलिए मैं आम जनता के बीच में जब जाता था तो मुझे सीएम जैसा महसूस नहीं होता था। आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून। या जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना, व्यथा मी पाहिलेल्या आहेत। मैं सीएम बनकर मुझे लगा कि महाराष्ट्र की जनता के लिए कुछ करना चाहिए, क्योंकि भी मैं एक सामान्य परिवार से आता हूं, किसान परिवार से आता हूं। महिना चालवायचे कसं त्यांचं नियोजन असायचं, याचं बिल त्याचं बिल सगळं कसं, आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य। इसलिए मेरे मन में ख्याल आता था कि महिलाएं घर कैसे चलाएंगी, कैसे बचत करेंगी, घर का चूल्हा कैसे जलेगा, ये सारी बातें पहले से मेरे दिमाग में आता था। इसीलिए हमने लाडकी बहन, लाडकी किसान, लाडके जवान करके स्कीम चालू की। केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती, कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला, तेव्हाच त्या वेदना कळत असतात।